स्वामी समर्थांनी भक्ताला पाणी आणायला सांगितले. भक्त पाणी घेऊन आला, पण जेव्हा स्वामींनी त्या पाण्याकडे पाहिले तेव्हा काहीतरी अद्भुत घडलं. ते पाहून त्या भक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अक्कलकोटामध्ये स्वामी समर्थांच्या एका भक्ताच्या घरी मोठा धार्मिक कार्यक्रम सुरू होता. अनेक अतिथी आले होते. घरातील नोकर स्वयंपाक करत होते, पण अचानक स्वयंपाकासाठी तूप पूर्णपणे संपले. तेव्हा नोकर धावत आले आणि घरमालकाला सांगितले. हे ऐकून घरमालक चिंतेत बुडाला आणि पळतच तो स्वामींच्या दर्शनार्थ गेला. स्वामी समर्थ एका कट्ट्यावर बसले होते. त्यावेळी दुष्काळामुळे अन्नधान्य कमी होतेच, तसेच तूप सुद्धा मिळणे कठीण होते. स्वामींनी त्या भक्ताचे सगळे बोलणे शांतपणे ऐकून घेतले. मग स्वामी महाराज म्हणाले, भांड्यातून थोडे पाणी आण. हे ऐकून भक्त उठला आणि बाहेर असलेल्या मोठ्या हंड्यातून छोट्या भांड्यात पाणी घेऊन आला. स्वामींनी त्या पाण्याकडे पाहिले आणि सगळे पाणी हळूहळू गुळगुळीत तुपात बदलले. हे पाहून भक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने स्वामींना विचारले, स्वामी, हे कसे शक्य झाले? यावर स्वामी म्हणाले, तुझ्या घरातील पाहुण्यांना वाढ. भक्त घरी गेला आणि त्या तुपावर बनवलेले अन्न सगळ्या पाहुण्यांना वाटले गेले आणि कार्यक्रम यशस्वी झाला. तुम्ही सुद्धा स्वामी समर्थांचा विश्वास ठेवा. स्वामी समर्थ तुमच्या अडचणीच्या काळात नक्की येतील.